जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण पाहणार आहोत आपला पाठ 6वा. प्रश्न क्रमांक पहिला. 7 खंडातील प्रत्येक सर्वोच्च शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला कोण ठरली? हु बिकम द यंगेस्ट वुमेन टू स्केल द हायेस्ट पीक ऑन ऑल 7 कंटिनेंट? तर त्या आहेत काम्या कार्तिकेयन. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. संतोष यादव एव्हरेस्टला 2 वेळेस त्यांनी सर केलेला आहे. अरुणिमा सिन्हा कृत्रिम पायाने एव्हरेस्ट चढलेले आहेत ते. आणि त्याच्यानंतर बचेंद्री पाल यांनी ह्या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांनी एव्हरेस्टला सर केलेली आहे. ठीक आहे. पुढचा काही महत्वाचे मुद्दे बघूयात आपण. कार्तिकेयन ह्या 17 वर्षाच्या आहेत. सर्वात तरुण महिला ठरलेल्या आहेत. 2024 मध्ये माउंट व्हिन्सन जे अंटार्क्टिकामधील हायेस्ट पीक आहे त्याला त्यांनी सर केलेलं होतं. नेपाळ मार्गे एव्हरेस्टला सर करणाऱ्या सर्वात तरुण भारतीय व जगातील सर्वात दुसऱ्या तरुण मुलगी ठरलेल्या आहेत त्या. 2021 मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळालेला आहे त्यांना. ठीक आहे. यापूर्वी त्यांनी कोणकोणती शिखरे सर केलेली आहेत तर किलिमंजारो, एल्ब्रस, कोसियुस्को, त्यानंतर अकोनकाग्वा, त्यानंतर डेनाली आणि एव्हरेस्ट. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. 2024 मध्ये जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या भारतीय महिला ग्रँडमास्टरने पटकावले आहे? विच इंडियन विमेन ग्रँडमास्टर वॉन द वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियन 2024 मध्ये? तर 2024 मध्ये कोणी जिंकलेला आहे तर ते आहेत कोनेरू हम्पी. ऑप्शन बी. कोनेरू हम्पी यांनाच अजून एक नाव आहे सुपर मॉम. ठीक आहे. आता बाकी ऑप्शन आपण पाहूयात. जसे की हरिका भारतीय ग्रँडमास्टर आहेत. तानिया पण भारतीय ग्रँडमास्टर आहेत. विदित हे पुरुष ग्रँडमास्टर आहेत. ठीक आहे. कोनेरू हम्पीने 29 डिसेंबर 2024 रोजी न्यूयॉर्क येथे तर जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा कुठे झालेली आहे? न्यूयॉर्क मध्ये झालेली आहे. आणि त्यांनी कोणाला पराभूत केलेला आहे तर त्यांनी सुकंदराला पराभूत केलेले आहेत. इंडोनेशियाच्या इरेने सुकंदरा यांना पराभूत केलेला आहे. दुसऱ्यांदा विजेतेपद आहेत त्या रॅपिड जलद बुद्धिबळ स्पर्धा. याच्या आधी 2019 ला जिंकलेल्या आहेत. दोनदा विजेतेपद मिळवणाऱ्या दुसऱ्या खेळाडू आहेत आणि पहिला खेळाडू कोण आहेत तर चीनच्या वेनचून. 2003 मध्ये त्यांना अर्जुना पुरस्कार, पद्मश्री 2007 ला मिळालेला आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफी 2024-25 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? विच टीम वॉन द सय्यद अहमद अली T20 ट्रॉफी? तर T20 ट्रॉफी कोणी जिंकलेला आहे तर मुंबईने जिंकलेला आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. आणि मुंबईनं हे दुसऱ्यांदा जिंकलेलं आहे. त्याच्या आधी 2022 मध्ये आपण हे जिंकलेलं होतं. उपविजेता ठरला आहे मध्य प्रदेश. मालिकावीर ठरलेला आहे अजिंक्य रहाणे. सर्वाधिक विकेट कोणी घेतलेले आहेत तर चंदीगडच्या जगजीत सिंग यांनी घेतलेले आहेत. मुंबईचा कर्णधार कोण तर श्रेयस अय्यर होता. ठीक आहे. आणि कितवं एडिशन आहे हे तर त्या 17वं एडिशन होतं. ओके. इथे इंग्लिश मध्ये आहे. पुढचा प्रश्न. 2025 मधील पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप भारतात कुठे आयोजित केल्या जाणार आहेत? Where will the 2025 पॅरा ॲथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप हेड इन इंडिया? तर भारतामध्ये होणार आहे. पण भारतामध्ये कुठे होणार आहे पॅरा ॲथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप? तर ती होणार आहे दिल्लीमध्ये. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ओके. तर दिल्लीमध्ये कुठे होणार आहे? जवाहरलाल नेहरू स्टेडियम वरती. हे 12वे एडिशन आहे. भारतामध्ये पहिल्यांदा होत आहे आणि आशियामध्ये चौथ्यांदा होत आहे. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी पॅरा स्पोर्ट्स स्पर्धा होत आहे इथे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. जसप्रीत बुमराहने 2023-24 साठी बीसीसीआयचा सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू पॉली उमरीगर पुरस्कार जिंकला आहे. स्मृती मंदानाने आयसीसी ओडीआय वन डे क्रिकेटपटू महिला पुरस्कार जिंकलेला आहे. आर अश्विन बीसीसीआय विशेष पुरस्कार देण्यात आलेला आहे. अर्शदीप सिंगने आयसीसी T20 क्रिकेटर ऑफ द इयर महिला पुरस्कार जिंकलेला आहे. ठीक आहे. इंग्लिश मध्ये पाहूयात. जसप्रीत बुमराह पॉली अवॉर्ड जिंकलेला आहे. स्मृती मंदाना आयसीसी विमेन्स वन डे क्रिकेट अवॉर्ड जिंकलेला आहे.
आर अश्विन यांनी बीसीसीआय स्पेशल अवॉर्ड जिंकलेला आहे आणि अर्शदीप सिंग T20 विमेन क्रिकेटर ऑफ द इयर हा अवॉर्ड जिंकलेला आहे. तर याच्यातलं बरोबर उत्तर काय आहे? तर 1, 2, 3 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन ए बरोबर आहे. चौथं चुकलेलं आहे. तर क्रिकेटर ऑफ द इयर महिला पुरस्कार जिंकलेला आहे मे मेली केर. ठीक आहे, मेली केर यांनी जिंकलेला आहे. मेली केर. ठीक आहे. इथं आता पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी बरोबर विधान विचारात घ्या म्हटलेलं आहे. कर्नल सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार 2023-24 सचिन तेंडुलकर यांना देण्यात आलेला आहे. आयसीसी सर गारफिल्ड सोबर ट्रॉफी 2024 जसप्रीत बुमराहने जिंकलेली आहे. बीसीसीआय पदार्पण पुरस्कार पुरुष सरफराज खानला देण्यात आलेला आहे. आयसीसी ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार 2024 मध्ये जसप्रीत बुमराह यांना दिलेला आहे. ठीक आहे. ओके, इंग्लिश मध्ये एकदा बघूयात. बीसीसीआय सी के नायडू लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड सचिन तेंडुलकरला दिलेला आहे. आयसीसी सर गॅरीफिल्ड सोबर ट्रॉफी 2024 जसप्रीत बुमराह यांनी जिंकलेला आहे. बीसीसीआय मेन्स डेब्यू अवॉर्ड सरफराज खान यांना मिळालेला आहे आणि आयसीसी ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर मेन 2024 हा जसप्रीत बुमराह यांना दिलेला आहे. तर करेक्ट विधान आपल्याला विचारलंय. तर याच्यामध्ये पहिलं, दुसरं, तिसरं बरोबर आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट आणि चौथं स्टेटमेंट चुकीचं आहे. तर हे क्रिकेटर ऑफ द इयर पुरुष 2024 मध्ये आयसीसी वन डेचा कोणाला दिलेला आहे? अझमतुल्लाह उमरजाई. ठीक आहे, अझमतुल्लाह उमरजाई यांना दिलेला आहे. ओके. खालील विधाने विचारात घ्या. स्मृती मंदानाने बीसीसीआय महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार तिसऱ्यांदा जिंकला. अर्शदीप सिंगने आयसीसी T20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरुष 2024 पुरस्कार जिंकला आहे. मेली केरेला आयसीसी T20 क्रिकेटर ऑफ द इयर महिला पुरस्कार जिंकलेला आहे. आयसीसी इमर्जिंग महिला क्रिकेटपटू पुरस्कार 2024 अनेरी डर्कसनला देण्यात आलेला आहे. तर कोणकोणते विधान बरोबर आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, एकदा इंग्लिश मध्ये बघूयात. स्मृती मंदाना वॉन द बीसीसीआय वर्ल्ड क्रिकेटर अवॉर्ड 3 टाइम्स. ठीक आहे, यावर्षी तर जिंकलेला आहे, आपण बघितलंय. तर 3 वेळेस जिंकलंय असं त्यांनी विचारलंय. अर्शदीप सिंग वॉन आयसीसी मेन्स T20 क्रिकेटर ऑफ द इयर. मेरिली केर वॉन द आयसीसी वर्ल्ड T20 क्रिकेटर ऑफ द इयर. आता बघा, हे तर आपण आताच बघितलं, हे जिंकलेले आहेत म्हणून. ठीक आहे, तर चौथं बरोबर आहे. तर हा कटला. ठीक आहे. आता अनेरी दिर्केसेन वॉन द आयसीसी इमर्जिंग विमेन्स क्रिकेटर ऑफ द इयर. तर बघा, याच्यामध्ये हे चारी पण स्टेटमेंट बरोबर आहेत. आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. ओके. आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोण कार्यरत करत आहेत? ठीक आहे. हु सर्व ॲज इंडिया 16th चीफ इलेक्शन कमिशनर. 16वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी कार्यरत होते असं विचारलंय त्यांनी आपल्याला. तर ते होते नवीन चावला. ठीक आहे, नवीन चावला हे होते. आता हे न्यूज मध्ये का आलेले आहेत? तर त्यांचा 2025 मध्ये जानेवारी मध्ये त्यांचा देहांत झालेला आहे. 2009 ते 2010 मध्ये ते 16वे मुख्य निवडणूक आयुक्त. ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कोणत्या कलमच्या अंडर मध्ये येतं? 324च्या अंडर मध्ये येतं. ठीक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 2009च्या सार्वजनिक निवडणुका झालेल्या होत्या. IAS 1969 बॅच. ठीक आहे, दिल्ली विद्युत मंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यांचं एक सुप्रसिद्ध चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे, ते म्हणजे मदर तेरेसा. ठीक आहे. त्या ऍक्च्युली हे फेमस काय होते माहिती आहे का? तर त्यांनी इलेक्शन कमिशन चीफ इलेक्शन कमिशन प्रमाणेच इलेक्शन कमिशनचे जे 2 मेंबर्स असतात ना, त्यांना हटविण्यासाठी पण प्रक्रिया असावी असं म्हटलेलं आहे. आता आपण ऑप्शन बघूयात एकदा. टी एन शेषन निवडणूक सुधारणासाठी निवडणूक रिफॉर्मसाठी प्रसिद्ध आहेत. SY कुरेशी हे 2010 ते 2012 मध्ये चीफ इलेक्शन कमिशन होते.
सुनील अरोरा हे 2018 ते 2021 पर्यंत चीफ इलेक्शन कमिशनर होते. ठीक आहे. आता इथे सर्व इंग्लिश मध्ये सांगितलेलं आहे. आता एक लक्षात घ्या रिमूव्हल प्रोसिजर ऑफ चीफ इलेक्शन कमिशनर. तर यांनी चीफ इलेक्शन कमिशन, आता एक लक्षात ठेवा, चीफ इलेक्शन कमिशनला हटवायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जसं रिमूव्ह करायची प्रोसेस असते त्याचप्रमाणे यांना पण हटवलं जातं. आणि तेच कारण आहेत कोणती, प्रूड मिसबिहेवियर, जसं भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर, कर्तव्य याच्यासाठी, किंवा जर इनकॅपॅसिटी जर असेल तर ह्या दोन कारणामुळे त्यांना पदावरून काढू शकतात. प्रक्रिया आहे याच्यासाठी, संसदेमध्ये एक तर लोकसभामध्ये किंवा राज्यसभामध्ये प्रस्ताव मांडावा लागतं. कमीत कमी 50 खासदारांचं समर्थन आवश्यक आहे. त्यानंतर न्यायिक चौकशी होते. दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमताने मंजुरी भेटल्यानंतर त्यांना राष्ट्रपती काय करतो, पदावरून हटवू शकतो. ठीक आहे. इतर निवडणूक आयुक्तांना हटवायचं असेल, सपोज आता बघा चीफ इलेक्शन कमिशन 324, ठीक आहे, एक चीफ असतो, बाकीचे दोन इलेक्शन कमिशनचे मेंबर्स असतात. ठीक आहे. पॉवर सर्वांना सारखीच असते, बट चीफला एक विशेष पॉवर असते की तो या दोघांना केव्हा पण काढू शकतो. ठीक आहे. परत यांचं म्हणणं होतं की ही जी प्रोसेस आहे ना चीफ इलेक्शन कमिशनला, तशीच इलेक्शन कमिशनरला पण असावी. ओके. पण एक लक्षात ठेवा, स्वतंत्र भारतात एकदाही चीफ इलेक्शन कमिशनरला कधीच हटवले गेलेले नाहीये आतापर्यंत, 2025 पर्यंत. पुढचं काही सांगता येत नाही. ओके. आता इंग्लिश मध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रितिश नंदी कोणत्या सभागृहात महाराष्ट्रातून खासदार होते? तर प्रितिश नंदी सर्व ॲज MP फ्रॉम महाराष्ट्र इन विच हाऊस? तर ते राज्यसभेमधून होते. ठीक आहे. कोणत्या याच्यामधून होते? तर राज्यसभा, ऑप्शन बी. आता यांचं पण हे न्यूज मध्ये काय आहे, तर यांचं 2025 मध्ये निधन झालेलं आहे. ठीक आहे. कवी, पत्रकार, चित्रकार, राजकारणी म्हणून त्यांची ओळख होते. 40 इंग्रजी कविता पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. आणि पहिलं पुस्तक त्यांचं आहे ऑफ गॉड्स अँड ऑलिव्हज, 1967 मध्ये लिहिलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशक संचालक होते ते. पीपल फॉर ॲनिमल्स हे मेनका गांधी सोबत त्यांनी स्थापना केलेली आहे, पीपल फॉर ॲनिमल्स. 1977 मध्ये पद्मश्री आणि बांगलादेश मुक्ती युद्ध पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहायचा आहे. पोखरण-2 1998 अणुचाचणी कार्यक्रमाचे नेतृत्व कोणत्या वैज्ञानिकाने केलेले आहे? हु लेड द न्यूक्लिअर टीम फॉर द पोखरण टू टेस्ट 1998? आता फार महत्वाचा प्रश्न आहे. तर पोखरण टेस्टचे नेतृत्व केले होतं राजगोपाल चिदंबरम यांनी. ठीक आहे, राजगोपाल चिदंबरम. आणि यांचा देहांत झालेला आहे जानेवारी 2025 मध्ये. ठीक आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपल्या सर्वांना माहित आहेत. भाभा ॲटॉमिक अणुविज्ञानाचे जनक आहेत. काकोडकर हे अणुऊर्जा प्रमुख होते त्याच्यानंतरचे. 1974 मध्ये पहिली अणुचाचणी सुद्धा मध्ये 1974 ला भारताने पहिली अणुचाचणी केलेली होती. त्याच्यामध्ये पण आपले जे राजगोपाल चिदंबरम आहेत यांनी महत्वाची भूमिका प्ले केलेली आहे. 1975 मध्ये त्यांना त्याच कार्यामुळे पद्मश्री मिळालेला आहे. आणि 1999 ला ड्यू टू पोखरणची सेकंड टेस्ट मध्ये त्यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 2025 मध्ये मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्कार कोणत्या मल्याळी साहित्यकाराला देण्यात आलेला आहे? विच मल्याळम रायटर रिसीव्ह द पद्म विभूषण पोस्टमसली इन 2025? 2025 मध्ये कोणाला मिळालेला आहे? तर ते आहेत मल्याळम रायटर वासुदेव नायर, ऑप्शन बी, MT वासुदेव नायर. आता त्यांना 1995 मध्ये ज्ञानपीठ अवॉर्ड पण मिळालेला आहे. पद्मभूषण 2005 मध्ये, पद्मविभूषण 2025 मध्ये, मरणोपरांत साहित्य अकादमी फेलोशिप 2013 मध्ये. ठीक आहे. मातृभूमी साप्ताहिकाची ते माजी एडिटर होते, संपादक होते.
पुढचा प्रश्न आहे पॅरलल सिनेमा, समांतर सिनेमाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? भारताचे, ठीक आहे. भारताचे पॅरलल सिनेमा यांचे जनक कोण आहेत? तर श्याम बेनेगल हे आहेत, ठीक आहे. इंडियाज फादर ऑफ इंडियाज पॅरलल सिनेमा, ठीक आहे. त्यांना 2005 मध्ये दादासाहेब फाल्के पुरस्कार आणि 2005 मध्ये त्याच्यानंतर त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे पण अवॉर्ड मिळालेले आहेत, ठीक आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा कोणी कार्य केलेले आहे? हु हॅज सर्व मॅक्झिमम नंबर ऑफ टर्म्स ॲज अ चीफ मिनिस्टर ऑफ हरियाणा? तर ते आहेत ओम प्रकाश चौटाला, ठीक आहे. कोण आहेत ते? ओम प्रकाश चौटाला. 5 वेळेस आणि 89व्या वर्षी कैदेमध्ये आहेत ते, होते ते. आणि कैदमध्ये काय होते तर टीचर रिक्रुटमेंट मध्ये खूप मोठा स्कॅम केलेला होता त्यांनी भरतीच्या वेळेसचा. त्यामुळे ते जेलमध्ये होते आणि त्यांचा 89व्या वर्षी मृत्यू झाला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि पद्मविभूषण 2023 चे प्राप्तकर्ता कोण होते? हु इज द फॉर्मर कर्नाटक चीफ मिनिस्टर अवॉर्डेड द पद्मविभूषण इन 2023? 2023 मध्ये पद्मविभूषण कोणत्या फॉर्मर कर्नाटकच्या चीफ मिनिस्टरला, मुख्यमंत्र्यांना मिळालेला आहे? असा प्रश्न आहे. तर ते मुख्यमंत्री होते एस एम कृष्णा. एस एम कृष्णा यांचं 2025 मध्ये निधन झालेलं आहे. देवेगौडा माजी पंतप्रधान, सिद्धरामय्या हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. ओके. 2023 मध्ये यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे मिशन मौसम हे उद्घाटन 14 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, ठीक आहे. मिशन मौसम भारतीय हवामान खात्याच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मिशन मौसमचे नेतृत्व IMD, IITM पुणे आणि नोएडा या 3 संस्थांकडे आहे. मिशन मौसमच्या पहिल्या 2 वर्षासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे, ठीक आहे. 5,000 कोटी रुपयाची तरतूद, सॉरी 500 म्हटलं मी, 5,000 रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. इंग्लिशमध्ये पाहूयात एकदा. मिशन मौसम लॉन्च बाय PM मोदी 14 जानेवारी 2025. आता हे डेट पण लक्षात ठेवा कारण की डेट पण विचारलं जाते आपल्याला. इट वॉज इनॉग्रेटेड ड्युरिंग द 150th एनिव्हर्सरी इव्हेंट ऑफ द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. हा एक कन्सेप्ट लक्षातच ठेवा. मिशन मौसम विल हेल्ड बाय द या 3 ऑर्गनायझेशन आणि 5,000 करोड अलॉटेड केलेले आहेत फर्स्ट 2 इयर साठी. तर करेक्ट कोणते? तर लक्षात ठेवा पहिले 3 स्टेटमेंट करेक्ट आहेत. हे 5,000 नव्हे तर 2,000 कोटी करण्यात आलेले आहेत, ठीक आहे. तर IMD भारतीय हवामान विभाग, IITM पुणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, त्यानंतर नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग नोएडा. उद्दिष्ट काय आहे तर क्लायमेट स्मार्ट देश बनवण्यासाठी भारताला याचं महत्वाची भूमिका ठरणार आहे. ओके. अंडर द जल जीवन मिशन हर घर जल which is the fifth state to achieve 100% rural टॅप वॉटर कव्हरेज. तर जल जीवन मिशनच्या अंतर्गत कोणतं राज्य ठरलं, 5वं राज्य ठरलं आहे असं विचारलंय आपल्याला पाणी पुरवठ्यासाठी? तर ते आहे पंजाब. पहिलं कोण होतं? गोवा. पहिलं गोवा होतं. ओके. ह्या जल जीवन मिशनची सुरुवात 15 ऑगस्ट 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. आता हे लक्षात ठेवा उद्दिष्ट काय आहे तर प्रत्येक ग्रामीण घराला दररोज प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी मिळालंच पाहिजे, ठीक आहे. त्याच्यात पाणी म्हणजे प्यायचं पाणी प्लस वापरायचं पाणी हे सर्व इन्क्लूड आहेत, ठीक आहे. स्माईल कार्यक्रमांतर्गत 350 दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर भारताने कोणत्या संस्थेकडून 20 डिसेंबर 2024 रोजी सिग्नेचर केलेली आहे? अंडर द स्माईल प्रोग्राम इंडिया 350 मिलियन डॉलर लोन कोणाकडून घेत आहेत असं विचारलंय आपल्याला. तर ते आहे ADB बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, ठीक आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक. तर एशियन डेव्हलपमेंट, आता स्माईलचं पहिले लॉंग फॉर्म लक्षात ठेवा.
स्ट्रेंथनिंग मल्टीमोड अँड इंटिग्रेटेड लॉजिस्टिक इकोसिस्टीम. लॉजिस्टिक, आणि हे पैसे आपण कशासाठी घेतले ते, तर लॉजिस्टिक डेव्हलपमेंट करण्यासाठी. ठीक आहे. जागतिक बँकाचं काम काय आहे, तर विकास प्रकल्प वित्त म्हणजे डेव्हलपमेंट फायनान्सिंग. ठीक आहे, फायनान्स प्रोव्हाइड करतं ते. वॉशिंग्टन डीसी हेडक्वार्टर. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड काय करते, आर्थिक स्थिरतासाठी मदत प्रोव्हाइड करते. आणि युनायटेड नेशन एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 17 आहेत जे की, आणि त्याचं काय आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल यांच्याबद्दल कार्य आहे. ओके. आता युजीसीच्या एनईपी सारथी योजनेत देशभरातील किती विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे, आणि महाराष्ट्रातून आहेत ते 84 विद्यार्थी. ठीक आहे, महाराष्ट्रातून किती आहेत, 84 विद्यार्थी. ओके. आता सारथीचा लॉंग फॉर्म काय आहे, सारथी म्हणजे स्टुडंट अँबॅसिडर 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 फॉर अकॅडमिक रिफॉर्म्स इन ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन इन इंडिया. हायर एज्युकेशन इन इंडिया. ठीक आहे. तर हा लॉंग फॉर्म पण एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंमलबजावणीनुसार सहभाग करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. पुढचा प्रश्न आहे, जल जीवन मिशनचे उद्दिष्ट प्रत्येक ग्रामीण घराला दररोज प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी पुरवणे आहे, आणि हे आपण वाचलेलं आहे. स्माईल कार्यक्रमाचा उद्दिष्ट भारतीय लॉजिस्टिकच्या क्षेत्रातील सुधारणा करणे आहे, आणि एडीबीने आपल्याला $350 मिलियन लोन दिलेलं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सारथीमध्ये निवडलेल्या विद्यार्थी राष्ट्रीय धोरण 2020च्या अंमलबजावणीतील सहभागी होणार आहेत. ठीक आहे, हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आपण आता जस्ट मागच बघितलेत. गोवा हे जल जीवन मिशन अंतर्गत 100% पाणी पुरवठा करणारे 5वे राज्य नाही, तर हे पहिलं राज्य आहे. 5वं राज्य आहे पंजाब. ठीक आहे, पंजाब. तर उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. आता काही महत्वाचे दिवस पाहूयात आपण. भारतीय नौदलाचा पाणबुडी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्यांनी पाणबुडी दिन विचारलाय आपल्याला. ठीक आहे, तर तो साजरा केला जातो 8 डिसेंबरला. 4 डिसेंबरला काय होतं? ठीक आहे, 4 डिसेंबरला आहे भारतीय नौदल दिन. ठीक आहे, काल जो दिवस झाला तो 4 डिसेंबर होता, आणि काल काय होतं, भारतीय नौदल दिन. तर हा पण लक्षात ठेवायचा आपल्याला. ठीक आहे. 7 डिसेंबरला काय होतं, सशस्त्र. ठीक आहे, सशस्त्र सेना ध्वज दिन. ठीक आहे, सशस्त्र सेना ध्वज दिन, आर्म्ड फोर्सेस फ्लॅग डे. आणि 16 डिसेंबर तर सर्वांना लक्षात ठेवायचे विजय दिवस. आता विजय दिवस वरती प्रश्न आहे, तिथं आपण अजून डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. 1971च्या युद्धाच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो साजरा केला जातो, केव्हा साजरा करतो आपण तो? 16 डिसेंबरला. 4 डिसेंबरला, आणि 4 डिसेंबरला काय साजरा करतो आपण? काल काय साजरा केलंय? काल आपण साजरा केलेला आहे इंडियन नेव्ही डे. 7 डिसेंबरला काय आहे? आर्म्ड फोर्स फ्लॅग डे, म्हणजे सशस्त्र सेना ध्वज दिन. ओके. आणि 8 डिसेंबरला काय आहे? 8 डिसेंबरला पाणबुडी दिन आहे. ठीक आहे, पाणबुडी दिन आहे. ओके. आता काही बुक्स वरती प्रश्न आहेत, तेवढे पाहूयात आपण. अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणाच्या लेखनाचे आहे, म्हणजे हु इज द ऑथर ऑफ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स? मॅव्हरिक कोण आहे पॉलिटिक्स मध्ये, तर ते आहेत मणिशंकर अय्यर. शशी थरूर आपल्याला माहित आहेत. आंबेडकर अ लाईफ हे बुक त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर बाकी ऑप्शन पाहूयात. आशुतोष कोतवाल, बियॉन्ड द हिब्स बोसॉन, मोपिया बसू, भागमती व्हाय हैदराबाद लॉस्ट क्वीन. ओके. तर भागमती व्हाय हैदराबाद लॉस्ट क्वीन हे मोपिया बसू यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे.
ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ब्रिंग इट ऑन हे आत्मचरित्र आहे दीपा मलिक यांचं. ठीक आहे, कोणाचं आहे? दीपा मलिक यांचं. आणि मोपिया बसू आपण आताच बघितलं. मोपिया बसू कोण? भागमती. ओके, मोपिया बसू भागमती. वाय हैदराबाद क्वीन, हैदराबाद लॉस्ट क्वीन. ओके. शशी थरूर आंबेडकर अ लाईफ. आणि मणिशंकर अय्यर कोणतं बुक लिहिलेलं आहे मणिशंकर अय्यर यांनी? तर मॅव्हरिक इन पॉलिटिक्स. ओके, मॅव्हरिक इन पॉलिटिक्स. अजून दीपा मलिक यांनी कोणतं? ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ ह्या पॅरा ऑलिम्पिक खेळाडू आहेत. ठीक आहे, पॅरा ऑलिम्पिक खेळाडू आहेत. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबूयात. बाकी प्रश्न आपण बाकी करंट अफेअरचे प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूयात. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. काही जर फीडबॅक द्यायचा असेल, सजेशन द्यायचं असेल किंवा काही क्वेरी पण विचारायची असेल तर प्लीज कमेंटमध्ये विचारा, किंवा काही कोणता पण प्रॉब्लेम असेल तर मला टेलिग्रामवरती DM करू शकतात. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. हॅव अ नाईस डे.